सॅटर्डे संडे म्हटला की चहा घ्यायला निवांत वेळ मिळतो आणि अशातच सॅटर्डे संडेची कामंही असतातच. म्हणजे आज एक खूप महत्त्वाचं काम काढलं होतं, मुलीचा स्टडी टेबल अरेंज करायचं. 3-4 महिने झाले मुलीच्या स्टडी टेबलला हात लावून. बघू शकता खूप धूळ आलेली आहे स्टडी टेबलवर आणि पसारा तर विचारूच नका. पुस्तकांसोबत बघा अजून काय काय ठेवलेलं आहे. इयर मफ, कलर्स, क्ले, सगळं अनऑर्गनाइज्ड. ड्रॉवर्स तर बघाच. काय घेतलं हातात काम आणि काढले मागच्या वर्षीचे पुस्तकं, कारण एक्झाम्स झाली आहे आणि आता जागा पण वॅकेंट करायला हवी मागच्या वर्षीच्या पुस्तकांची. अशा कामांमध्ये मुलांना हाताशी घेतलं की त्यांना पण एक मज्जा वाटते, त्यांचं सामान पाहायला मिळते आणि आपल्याला पण. जे जे सामान दाखवत होती ते मुलीला पाहिजे होतं. मम्मा हे राहू दे, मम्मा ते पण राहू दे, सगळंच राहू द्यायचं आहे यांना. आणि पसारा होतच चाललाय. बाहेर गेलं की हे घेऊन दे, ते घेऊन दे, हे घेऊन दे, ते घेऊन दे. मग काय आपण सुद्धा घेऊन देतो मुलांच्या चेहऱ्यांकडे बघून आणि जमत जाते अगदी थप्पी पसाऱ्याची. वरचं ड्रॉवरमधलं सामान काढून घेतलं, आता खालचं ड्रॉवर बघायला घेतलं. इतके सारे कंपॉस की 1 वर्ष पुरतील, 1-2 वर्ष पुरतील इतके सारे कंपॉस आहे तिच्याजवळ. पण दरवेळेस नवीन पाहिजेच आहे मुलीला आणि आपणही घेऊन देतो. यात ॲक्च्युली आपलीच चूक आहे. मध्ये बघा माझी मस्ती सुरू होती. हा कंपॉस बघू दे, तो कंपॉस बघू दे, ह्यात काय ठेवलं आहे, त्यात काय ठेवलं आहे, असं करता आम्ही पण खूप टाईमपास केला. पण दोघींनी मिळून आवरायला घेतल्यामुळे त्याची काही औरच मज्जा. जर मी सगळंच दाखवत बसले असते तर हा व्लॉग खूप मोठा झाला असता. त्यामुळे थोडं आवर्त घेतलं आहे. आपल्या वेळेस नव्हतं एवढं सामान आपल्याला मिळत. हे स्टिकर्स घेऊन द्या, ते स्टिकर्स घेऊन द्या, इतके कंपॉस, इतक्या बुक्स, इतक्या डायरीज आपल्याला कधीच मिळालेलं नाही. बट हो, आपल्याला असं वाटते ना की आपल्याला जे नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळायला पाहिजे. म्हणून आईवडीलसुद्धा मुलांसाठी हात मोकळा ठेवतात. मध्ये बघा मुलीची पण मस्ती सुरू आहे माझ्यासोबत. आवरताना असं वाटलं आजच आवरून सोडायचं आहे. पण जसं सामान काढायला घेतलं असं वाटलं हा चॅप्टर काही आज क्लोज होणं नाही. पण कसं तरी सुरुवात केली. व्लॉग शेवटपर्यंत बघा बरं का. लास्टला तर खूप मज्जा आहे, कारण की दिवसाची सुरुवात जरी बोरिंग झालेली असली आवरण्यापासून, तरी एंड मात्र खूप छान केलेला आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला पण बघताना खूप मज्जा येईल. बघत राहा. आणि माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या सिम्पली मोनिका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुलांचा बर्थडे झाला की त्यांना खूप सारे गिफ्ट्स मिळतात. मग आपण काय करतो, हे गिफ्ट याच्या बड्डेसाठी ठेवू, हे गिफ्ट त्याच्या बड्डेसाठी ठेवू. पण नाही, मुलांना असं पाहिजे, नाही मम्मा मला भेटलं आहे ना तर मग मीच हे वापरणार. आणि जमत जाते थप्पी. तुमच्यासोबत पण असं होतं का? नक्की कमेंट करून कळवा. कारण की आमच्या इथे तर हे दरवर्षीचं ठरलेलं आहे की जितके पण गिफ्ट्स मिळाले तितके आम्ही अगदी स्टडी टेबलमध्ये लास्टच्या कप्प्यात जाऊ देतो. मम्मा मी हे वापरणार, हे कोणालाच नको देऊ बरं का. काय आपल्याला ऐकावंच लागतं. इतक्यातच फॅड निघालं आहे कोरियन स्टिकर्सचं. मुलींनी इतके सारे ऑर्डर केलेले आहे. ऑलमोस्ट 100 रुपीजमध्ये 80-90 स्टिकर्सचे पॅक. तुमच्याकडे पण याचं क्रेज सुरू आहे का? नक्की सांगाल. मम्मा मी पण तुला मदत करते असं म्हणत मुलगी बसली ऑलरेडी ऑर्गनाइज्ड डबा परत ऑर्गनाइज करायला. कारण की तितक्यानी पाहायला मिळते ना आपल्याजवळ कुठलं सामान आहे ते. मिस्टर DIY हे माझ्या मुलीचं खूप आवडतं शॉप. नेहमी गेलो की काही ना काही घेत राहते. ही बघा आता ही डायरी. या डायरीमध्ये फक्त 2 पेज भरलेले आहेत. मम्मा घेऊन देणं एवढं मागे लागायचं. मम्मा मी खरंच यूज करेल बरं. पण काही नाही, फक्त 2 पेजेस. फायनली सगळं सामान काढून झालं. आता वेळ होती ती प्रॉपरली ऑर्गनाइज करायची. 5thमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी माझ्या मुलीने खूप सारे चार्ट पेपर्स तयार केलेले फास्टर रिव्हिजनसाठी. तो त्याचा पुरेपूर उपयोग घेतला. ते काम हातात घेतलं ते चार्ट पेपर्सचं आणि मी काम हातात घेतलं ते स्टडी टेबल छान पुसून काढण्याचं.
ॲक्च्युली माझं पण काही काही सामान तिच्या स्टडी टेबलवरती मी ठेवत असते. ते पण ऑर्गनाईज करायची गरज आहे आणि तिलासुद्धा ते सामान लागतं. जसं की पेन्सिल झाले वेगवेगळे, ब्रशेस झाले, तीसुद्धा युटिलाइज करते हे सगळं. कारण की माझ्यात एक आर्टिस्ट असल्यामुळे माझ्या मुलीतसुद्धा येणं स्वाभाविक आहे. आणि तिला पण खूप मनापासून क्राफ्ट ॲक्टिव्हिटी आवडते. कधीतरी दाखवेलच तिने बनवलेलं क्राफ्ट वर्क. हे बघा, भरत बसली अननेसेसरी गोष्टी डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी. हो हो, इतकं जमलं आहे. मला दाखवत होती किती सारं सामान जमलं आहे मम्मा हे. आणि बघा, बघता बघता आमचं खालचं ड्रॉवर झालं ऑर्गनाईज. वरती सगळे कलर्स आणि खाली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या बुक्स. खूप मेहनत घेतली बरं का तिने. आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं की नाही हे नेक्स्ट व्लॉग्समध्ये सांगेलच. तोपर्यंत मात्र माझे सगळे व्लॉग्स बघत राहा. माझ्या वेळेस तरी लास्ट पेपर जेव्हा असायचा फायनल एक्झामचा, तेव्हा घरी आल्यानंतर मला आवर्जून आठवते मी एक काम तरी नक्की करायची, ते म्हणजे माझा स्टडी टेबल ऑर्गनाईज करून ठेवणे. मला खूप आवडायचं हे काम, कारण मला उत्सुकता असायची नवीन पुस्तकांच्या येण्याची. अजून एक काम मी आवर्जून करायची, ते म्हणजे उरलेल्या बुक्समधून, नोटबुक्समधून ब्लँक पेजेस काढणं आणि त्याची एक मस्तपैकी मोठी बुक बनवणं. माझं खूप आवडीचं काम असायचं हे. किती जणांनी असं केलं आहे नक्की कळवा. वरचं आणि खालचं ड्रॉवर आवरून झालं, पण मधले जे 2 ड्रॉवर्स दिसत आहे त्याच्यात इतका पसारा. घेतलं ते पण आवरायला. असं वाटलं आज थांबून द्यावं, पण नाही, मनात म्हटलं नको, आज हे काम पूर्ण करू. एक गंमत सांगते. हातात घेतलं होतं काम आम्ही दोघींनी, पण दोघीमधून आम्ही निघून गेलेलो आरामासाठी, कारण की ब्रेक खूप गरजेचा होता. मग आले माझे मिस्टर आणि त्यांनी भरपूर आवरून दिलेलं. सो स्टार्ट केलं आम्ही दोघींनी, पण एंड केलं माझ्या मिस्टरांनी, कारण बाळाला पण मध्ये मध्ये मला घ्यावं लागलं. सो हो, ब्रेक खूप गरजेचा होता आणि का नाही, आपल्याला सगळ्यांनाच लागलं. त्या ब्रेकमध्ये मी अगदी एक क्रिएटिव्ह गोष्ट केली, ती म्हणजे हे पाईप क्लीनरपासून फ्लॉवर बनवणं. मुलीने किती दिवसांपासून हे पॅक आणून ठेवलेलं, पण यूज काही करेना. सो आज मी ते यूज करून बघितलं. जमलं आहे का नक्की सांगा बरं का. उगाच 5 मिनटात बनवून बघितलं आणि मला तर फार आवडलं. करायला पण सोपं आणि खूप आर्टिस्टिक आणि अट्रॅक्टिव्ह. सो टेबलवरती एक लॅपटॉप आणि बॉटल, जी बॉटल नेहमी असते, आणि तुम्हाला जे कोरियन स्टिकर्स सांगितले होते ते बघा किती सारे चिटकवलेले आहेत स्टडी टेबलवरती. आणि हे ते पाईप क्लीनर्स ज्यांनी ते फ्लॉवर बनवलं. सो वरती काही तिच्या मोजक्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसे की बुक्स, लॅपटॉपचं चार्जर, पाईप क्लीनर आणि पेन्सिल बॉक्स. खाली गम्स, ब्रशेस. इकडच्या ड्रॉवरमध्ये बघू शकता हँडवॉश, हे तिने स्वतः बनवलेले आहेत बरं. हा स्टोन पेपर सीझरचा किचन मला फार आवडतो. माझ्या लहान बाळालासुद्धा खेळायला खूप आवडते त्यांनी. इथे तिचं स्केटिंग बॅग, स्कूल बॅग, मिस्टरांची ऑफिस बॅग. इथे बघू शकता इतके सारे कंपॉस आहेत आणि इतके सारे कलर बॉक्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, आणि खाली बुक्स. अशा प्रकारे झाला आमचा स्टडी टेबल ऑर्गनाईज. हा मी आमचा याच्यासाठी म्हणते आहे, कारण की माझं पण खूप सारं क्रिएटिव्ह सामान त्याच्यात मी ठेवते. असा झाला आमचा स्टडी टेबल ऑर्गनाईज. संध्याकाळी पाणीपुरीचा बेत केला होता आणि बाजूच्यांना बोलवलं होतं. एक फन ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही दोघांची कॉम्पिटिशन घेतली 1 मिनटाची. सो 1 मिनटात 16 पाणीपुरी ठेवल्या होत्या आणि त्याच्यात कोण जास्त खाते ते बघितलं. फारच मज्जा आली. दोघांना खूप चिअर केलं. मुलंही फार एन्जॉय करत होते. स्वतःच्या वडिलांना असं बघताना त्यांना पण फार मज्जा येत होती. ते सुद्धा चिअर करत होते, कम ऑन बाबा, कम ऑन बाबा. पाणीपुरीसोबत भेळेचा पण बेत होता आणि पाणीपुरी खाता खाता चांगलीच दमछाक झाली बरं का या दोघांची. पण एन्जॉय पण तेवढंच केलं, कारण की नुसतीच पाणीपुरी खाणं आणि अशी कॉम्पीट करून खाणं त्यात काही वेगळंच अंतर आहे. आणि फर्स्ट राऊंडमध्ये टाय झाल्यामुळे सेकंड राऊंड परत ठेवला. इकडे बघा, मुलांचीसुद्धा रेस सुरू झालेली. वडिलांनीच का करायची, तर मुलांनीसुद्धा स्वतःची रेस ठेवली आणि 1 मिनटात आम्ही किती खातो ते बघू आता. हसत खेळत दोन्ही कॉम्पिटिशन पार पडल्या
आणि संध्याकाळ फार छान गेली. सगळ्यांनी, दोन्ही फॅमिलीजनी आम्ही खूप एन्जॉय केलं आणि असा होता आजचा आमचा दिवस. बाय.